नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. कालच्या भागाची सुरुवात होते. सायली सगळ्यांना आपणच तन्वी असल्याचं सांगत असते. मात्र तिचं बोलणं ऐकून सगळेच हादरून जातात. रविराज तिला म्हणतो की तुला आमच्या भावनांशी खेळताना काहीच कसं वाटत नाही. तर प्रतिमाही तिला समजावते की तन्वीच्या बाबतीत अशी मस्करी करू नकोस, तुझ्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. अर्जुनचे बाबा देखील भावूक होतात. ते म्हणतात की तन्वी हरवल्यानंतरचं दुःख आम्ही कसं सहन केलं हे फक्त आम्हालाच माहिती आहे. पण सायली ठामपणे सांगत राहते की ती खरंच तन्वी आहे. ती मधुभाऊंचं नाव घेते आणि म्हणते की त्यांना सगळं माहिती होतं. मात्र घरातील प्रत्येकजण तिला एकच प्रश्न विचारतो, तुझ्याकडे याचा पुरावा काय आहे? कल्पनाही तिला सुनावते की जर मधुभाऊंना हे आधीपासून माहिती होतं तर त्यांनी हे सत्य आधी का सांगितलं नाही. सायलीकडे या प्रश्नांची उत्तरं नसतात. ती अर्जुनकडे आशेने पाहते आणि म्हणते, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. पण अर्जुनही तिला स्पष्ट शब्दांत सांगतो की मी तुझं सगळं ऐकतो, म्हणून हेही लगेच मान्य करेन असं नाही. तुझ्याकडे काही पुरावा आहे का? सायलीवर कोणीच विश्वास ठेवत नाही आणि सगळे तिच्यावर नाराज होऊन तिथून निघून जातात. आणि तेवढ्यात सायली दचकून जागी होते, कारण हे सगळं वास्तव नसून तिचं भयानक स्वप्न असतं. जागी झाल्यानंतर घरातील सगळेच तिची काळजी घेत असतात. तिला बरं वाटतंय का? तिला काय झालं होतं? असे अनेक प्रश्न तिच्याकडे विचारले जातात. पण सायली मात्र पूर्णपणे गप्प असते. अश्विन सगळ्यांना सांगतो की ती अजूनही खूप अस्वस्थ दिसत आहे, त्यामुळे तिला थोडा आराम करू द्यावा. त्यानंतर सगळेजण खोलीबाहेर जातात. प्रतिमा आणि कल्पना देवळात जाण्यासाठी निघतात. अर्जुन सायलीला झोपवून स्वतः कोर्टातील महत्त्वाच्या हिअरिंगसाठी चैतन्यासोबत बाहेर पडतो. अश्विन त्याला सांगतो की इथली काळजी तो घेईल. दरम्यान सायली पुन्हा झोपेत मधुभाऊंना पाहते. जागी झाल्यानंतर ती विचार करू लागते की मधुभाऊ आज बरे असते तर कदाचित सगळं सत्य समोर आलं असतं. घरच्यांना हे सगळं कसं सांगायचं याचाच ती विचार करत असते. ती देवाकडेही प्रश्न करते आणि म्हणते, देवा, माझी अशी परीक्षा का घेतोयस? माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळायलाच हवीत. मला योग्य मार्ग दाखव. दुसरीकडे सुमन आणि अश्विन बोलत असतात. सुमन अश्विनला आराम करण्यास सांगते, कारण तू संपूर्ण रात्र जागा असतो. ती फुलं आणण्यासाठी फक्त 5 मिनिटांसाठी मागच्या बागेत जाते आणि याच क्षणाचा फायदा घेत सायली घरातून बाहेर पडते. थोड्याच वेळात प्रतिमा आणि कल्पना देवळातून परत येतात. देवळात अचानक अभिषेक असल्यामुळे उशीर झाल्याचं त्या सांगतात. सुमन त्यांना सांगते की सायली अजूनही झोपली आहे असं तिला वाटतंय. तेवढ्यात अर्जुन घरी पोहोचतो आणि वोही सायलीबद्दल विचारणा करतो. प्रतिमा त्याला सांगते की सायलीला झोपू दे, पण अर्जुन तिची विचारपूस करण्यासाठी खोलीत जातो. मात्र सायली खोलीत नसते. हे पाहून अर्जुन घाबरून जातो. तो संपूर्ण घरात तिचा शोध घेतो. तिच्या मोबाईलवर कॉल करतो, पण मोबाईल घरातच राहिलेला असतो. तो खालीन येऊन सगळ्यांना सांगतो की सायली घरात नाहीये. दुसरीकडे महिपत काही लोकांना जीवनाचं ज्ञान देत असतो. तो म्हणतो की कोणाचंही वाईट करू नका, वाईट विचार करू नका. आपण सगळे एकाच परमेश्वराची लेकरं आहोत. तेवढ्यात त्याला भेटण्यासाठी एक अनोळखी व्यक्ती येते. ती विचारते, अण्णा, मला ओळखलंत का? महिपत होकार देतो आणि इतर लोकांना तिथून निघून जाण्यास सांगतो. त्यानंतर ती व्यक्ती महिपतला इशारा देते की सुभेदारांची नांगी ठेचल्याशिवाय मी शांत बसणार नाही. इकडे सायली मंदिराकडे निघालेली असते. प्रवासभर तिला जुन्या आठवणी सतावत असतात. त्या आठवणींमुळे ती अधिकच अस्वस्थ होते. ती रिक्षावाल्याला थेट मंदिरात घेऊन जाण्यास सांगते. घरात मात्र सायली गायब झाल्यामुळे सगळ्यांची धावपळ सुरू असते. अर्जुन विचार करू लागतो की जेव्हा सायली खूप अस्वस्थ असते तेव्हा ती नेहमी काही ठराविक ठिकाणी जाते. तो म्हणतो ती आपल्या घरी जाऊ शकते, प्रतिमाच्या घरी जाऊ शकते, आश्रमात जाऊ शकते किंवा मंदिरात जाऊ शकते. बाकी सर्व ठिकाणी ती नसल्याचं समजल्यानंतर अर्जुनला खात्री पटते की सायली मंदिरातच गेली असणार आणि तो तिला शोधण्यासाठी लगेच तिथे निघतो. दरम्यान अस्मिताही सायलीच्या काळजीत असते. अर्जुनचा अजून फोन का आला नाही याचा ती विचार करत असते. तेवढ्यात तिला सचिनचा फोन येतो. ती त्याच्यावर चिडते आणि म्हणते, मी तुझा फोन उचलत नाही याचा अर्थ तुला कळत नाही का? मात्र हा फोन तिच्या नोकरीसंदर्भातील महत्त्वाच्या बातमीसाठी आलेला असतो. शेवटी सायली मंदिराकडे पोचते. तिच्या मनातले प्रश्न आता अनावर झालेले असतात. ती मंदिरातील घंटा सतत वाजवत देवीसमोर उभी राहते आणि मोठ्याने विचारते, का खेळ खेळतेस माझ्याशी? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. माझ्यासोबत नेमकं काय चाललं आहे ते मला कळू दे. सायलीचा आक्रोश, तिची तगमग आणि तिची असहाय्यता पाहून वातावरणही भारावून जातं. ती सतत घंटा वाजवत राहते आणि याचं अत्यंत उत्कंठावर्धक क्षणी आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? सायली खरंच तन्वी आहे का? आणि पुढे देवी तिच्या प्रश्नांची उत्तरं देईल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले रहा.
पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या भागाच्या भन्नाट अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा आणि पाहत रहा आपल्या आवडत्या मालिका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा ट्विस्ट चुकवायचा नसेल तर आमच्यासोबत राहणं अगदीच ठरलं तर मग